आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आज आपल्याकडे काही असे ग्रंथ आहेत जे एका खरं तर डोक्याला चक्रावून टाकणाऱ्या कल्पनेबद्दल बोलतात. कल्पना करा की जो निर्माता आहे त्यालाच त्याने बनवलेल्या जगाचा वारस बनावा लागतोय. हे कसं शक्य आहे आणि त्याला याची गरज का पडावी? या ग्रंथांमध्ये हिब्रू, इफिस्कर, फिलिप्पाईकर अशा अनेक स्रोतांचा समावेश आहे आणि आज आपलं ध्येय आहे या सगळ्या मागची मूळ कल्पना काय आहे हे सोपं करून समजून घेण्याचं. चला या गुंतागुंतीच्या विषयात जरा खोलवर शिरूया. हो, आणि सुरुवात करण्यापूर्वी मला वाटते एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. हे ग्रंथ ज्या संकल्पनेवर आधारित आहेत ती म्हणजे देवाचं त्रिमूर्ती स्वरूप. अगदी बरोबर. म्हणजे गोंधळ होऊ नये म्हणून सांगते की या विचारांनुसार देव एकच आहे, पण तो 3 रूपात अस्तित्वात आहे. पिता, ज्याला हे ग्रंथ पहिला क्रमांक देव म्हणतात, पुत्र म्हणजेच येशू ख्रिस्त, ज्याला दुसरा क्रमांक देव असं म्हटलं आहे, आणि पवित्र आत्मा. आजची आपली संपूर्ण चर्चा या दुसऱ्या रूपावर म्हणजे पुत्रावर केंद्रित आहे. अगदी बरोबर. तर कथेची सुरुवात होते या दुसरा क्रमांक देवाच्या एका म्हणू शकतो की अविश्वसनीय निर्णयाने. हो, आणि तो निर्णयच या सगळ्या चर्चेचा पाया आहे. फिलिपायकरमध्ये जे लिहिलं आहे ते खरंच थक्क करणार आहे. त्यात म्हटलंय की तो मुळात देवाच्याच स्वरूपात होता, पण त्याने स्वतःला पूर्णपणे रित केलं आणि एका मनुष्याचं, एका गुलामाचं रूप घेतलं. इतकंच नाही तर त्याने स्वतःला इतकं नम्र केलं की तो वधस्तंभावर मरायलाही तयार झाला. हो, आणि यातली महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही सक्ती नव्हती, हा त्याचा स्वतःचा निर्णय होता. एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग. या ग्रंथानुसार त्याने स्वेच्छेने सृष्टीचा भाग बनून सृष्टीचा राजा होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आज्ञाधारकतेच्या मार्गाने काळ आणि अवकाशावरचा वारसा हक्क पहिला क्रमांक देवाकडून मिळवण्याचं त्याने ठरवलं. 1 मिनिट थांबा. म्हणजे हे जरा नीट समजून घेऊया. ज्याच्या मालकीचं सगळं विश्व आहे त्यालाच ते परत मिळवण्यासाठी एक सामान्य माणसासारखं जगावं लागलं, दुःख सोसावं लागलं आणि मृत्यूला सामोरं जावं लागलं. हे तर असं झालं की एखाद्या राजाने स्वतःच्याच राज्याचा वारसा हक्क मिळवण्यासाठी एक सामान्य सैनिक बनून लढाई जिंकली पाहिजे. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. हा विरोधाभास का? तुम्ही जो शब्द वापरलात विरोधाभास, तो अगदी योग्य आहे. पण यामागे एक खोल उद्देश आहे. त्याचा हेतू केवळ म्हणजे फक्त शासन करणं नव्हता. ग्रंथ सांगतात की देवाने सृष्टीची निर्मिती केली जेणेकरून सृष्टी देवासारखी व्हावी, प्रेमळ, पवित्र. पण अदृश्य देवाला पाहिल्याशिवाय किंवा अनुभवल्याशिवाय सृष्टी त्याच्यासारखी कशी बनणार? अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा वस्तुपाठ होता. अगदी तसंच. म्हणून देव स्वतः देवाचं प्रतिरूप बनून जगात आला, जेणेकरून अदृश्य देवाला सृष्टी पाहू शकेल, अनुभवू शकेल आणि त्याच्यासारखी बनू शकेल. स्वतः मनुष्य बनून त्याने दाखवून दिले की देवाच्या आज्ञा पाळणं आणि देवासारखं प्रेम करणं म्हणजे नेमकं काय. त्याने स्वतः एक आदर्श घालून दिला. ठीक आहे, म्हणजे त्याने स्वतः मनुष्य बनून एक मार्ग दाखवला. पण हे ग्रंथ त्याला एक विशिष्ट नाव देतात, एक रूपक वापरतात, इमारतीचा कोनशिला. यशया, स्तोत्रसंहिता यांसारख्या जुन्या ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे की बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तोच कोनशिला झाला. या कोनशिला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? कोनशिला हा शब्द बघा, तो खूप महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा एखादी मोठी इमारत बांधली जायची तेव्हा कोनशिला हा तो पहिला आणि सर्वात महत्वाचा दगड असायचा. त्याच्या आधारावरच संपूर्ण इमारतीची रचना, तिचे कोन, तिची दिशा सगळं काही ठरवलं जायचं. तोच संपूर्ण इमारतीचा पाया असायचा. जर कोनशिला योग्य असेल तर इमारत मजबूत उभी राहील. म्हणजे येशूला कोनशिला म्हणण्याचा अर्थ असा आहे की की त्याच्यावरच विश्वासाची संपूर्ण इमारत उभी आहे, त्याच्या शिकवणुकीवर, त्याच्या जीवनावर. बरोबर. एका बाजूला तो पायाचा दगड आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तो तारणाचा, एका नव्या आध्यात्मिक मंदिराचा पाया बनतो. प्रेषितांची कृत्ये या ग्रंथात स्पष्ट म्हटलं आहे की त्याच्या नावाशिवाय तारण शक्य नाही. तोच तो दगड आहे ज्यावर सर्व काही टिकून आहे. पण याच रूपकाची एक दुसरी थोडी भीतीदायक बाजूही आहे. असं म्हटलंय की जे त्याला नाकारतात त्यांच्यासाठी तोच दगड अडखळण्याचा दगड आणि ठेच लागण्याचा खडक बनतो. हे कसं शक्य आहे? एकच व्यक्ती एकाच वेळी आधार आणि अडथळा कसा असू शकते? कारण तोच मानक आहे, स्टँडर्ड. कल्पना करा की एक सरळ रेषा आहे जी सत्य आणि असत्य यांच्यातलं अंतर दाखवते.
जी व्यक्ती त्या रेषेनुसार चालते तिच्यासाठी ती मार्गदर्शक ठरते, पण जी व्यक्ती त्या रेषेच्या विरोधात जाते तिच्यासाठी तीच रेषा एक अडथळा बनते, ज्यावरती अडखळून पडते. येशू तीच रेषा आहे. आणि लूकमध्ये जी प्रतिमा वापरली आहे ती तर आणखीनच शक्तिशाली आहे. जो या दगडावर पडेल त्याचे तुकडे होतील, आणि ज्याच्यावर हा दगड पडेल त्याला तो चिरडून टाकेल. यात काही फरक आहे का? दगडावर पडणं आणि दगडाने चिरडलं जाणं, यात काही वेगळा अर्थ आहे? खूप चांगला प्रश्न आहे. अनेक अभ्यासकांच्या मते या दोन वेगवेगळ्या परिणामांबद्दल बोललं गेलं आहे. दगडावर पडणं म्हणजे या जीवनात त्याला नाकारल्यामुळे अडखळणं, स्वतःचं नुकसान करून घेणं. पण ज्याच्यावर हा दगड पडेल हे अंतिम न्यायाबद्दल बोलतं. जेव्हा तोच कोनशिला न्यायाच्या दिवशी परत येईल तेव्हा त्याला नाकारणाऱ्यांचा पूर्णपणे नाश होईल. म्हणजे तोच दगड जीवनाचा आणि मृत्यूचा, तारणाचा आणि न्यायाचा निर्णायक घटक आहे. वा, म्हणजे त्याने वधस्तंभावरच्या त्यागातून आणि आज्ञाधारकतेतून स्वतःला तो मानक बनण्याची योग्यता मिळवली. तोच काळ आणि अवकाशाचा पाया आहे जो प्रेमाच्या आज्ञेवर टिकून आहे. ही कोनीशिलाची कल्पना खरंच खूप शक्तिशाली आहे. एकाच वेळी आधार आणि अडथळा. पण या सगळ्याचा मूळ उद्देश त्या वारसा हक्काशी जोडलेला आहे, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. हा वारसा नक्की कसा काम करतो? कारण ग्रंथ सांगतात की सामान्य माणूस थेट देवाचा वारस होऊ शकत नाही. बरोबर. मनुष्य स्वतःच्या पुण्याईने किंवा पात्रतेने थेट देवाचं नाव किंवा वारसा हक्क मिळवू शकत नाही. इथेच पवित्र आत्म्याची भूमिका येते. जेव्हा दुसरा क्रमांक देव मनुष्य बनला तेव्हा त्याने मानवतेला देवाशी जोडण्याचा एक मार्ग खुला केला. त्याच्या त्यागामुळे मनुष्याला पवित्र आत्म्याला धारण करण्याची संधी मिळाली. म्हणजे हे असं आहे की वारसा थेट मिळत नाही, तर एका मध्यस्थामार्फत मिळतो. तुम्ही अगदी जवळ पोचला आहात. मनुष्य थेट देवाचं नाव मिळवत नाही, तर तो देवाचं नाव धारण करणाऱ्या पवित्र आत्म्याला स्वतःमध्ये सामावून घेतो. त्या पवित्र आत्म्यामुळे मानवी शरीराला, म्हणजे त्या व्यक्तीला, पवित्रता मिळते आणि तो देवाच्या कुटुंबाचा भाग बनतो. वारसा हा त्या पवित्र आत्म्याच्या अस्तित्वामुळे मिळतो, जो एका व्यक्तीमध्ये वास करतो. ठीक आहे, म्हणजे वारसा पवित्र आत्म्याद्वारे मिळतो. पण मग यात चर्च किंवा विश्वासणाऱ्यांच्या समुदायाची काय भूमिका आहे? या मोठ्या वैश्विक योजनेत ते कुठे बसतात? त्यांची भूमिका खूप मोठी आणि सक्रिय आहे. या ग्रंथानुसार चर्चला ख्रिस्ताचं शरीर मानलं गेलं आहे. म्हणजे तो त्या शरीराचं मस्तक आहे आणि विश्वासणारे त्याचे अवयव आहेत. आणि सध्या ख्रिस्त, जो आता पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तो एका गोष्टीची वाट पाहत आहे. वाट पाहत आहे? कशाची? एका विशिष्ट संख्येची, शहीद साक्षीदारांची संख्या पूर्ण होण्याची. म्हणजे जे लोक सत्यासाठी, देवाच्या आज्ञेसाठी आपला जीव देतात, त्यांची एक निश्चित संख्या ठरलेली आहे आणि ती पूर्ण होण्याची तो वाट पाहत आहे. पण हे थोडं विचित्र नाही का वाटत की संपूर्ण विश्वाचा शेवटचा टप्पा काही लोकांच्या शहीद होण्यावर अवलंबून आहे? म्हणजे देवाची योजना मानवी कृतींवर इतक्या टोकाच्या त्यागावर अवलंबून कशी असू शकते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण हे अवलंबित्व देवाची कमजोरी नाही, तर त्याच्या योजनेची महानता दाखवतं. यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं, यामुळे सैतानाची खोटी बाजू पूर्णपणे उघड होते. सैतानाचा दावा असतो की संकटात सापडल्यावर कोणीही देवावर प्रेम करणार नाही. पण शहीद साक्षीदार स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन हे सिद्ध करतात की देवावरील प्रेम कोणत्याही संकटापेक्षा मोठा आहे. ते सैतानाला खोटं ठरवतात. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा वैश्विक खटला आहे ज्यात शहीद साक्षीदार देवाच्या बाजूने साक्ष देतात. अगदी बरोबर. दुसरं कारण म्हणजे यामुळे प्रेमाच्या आज्ञेचं सत्य सिद्ध होतं. स्वतःसारखे इतरांवर प्रेम करा ही आज्ञा किती शक्तिशाली आहे हे या त्यागातून दिसतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे सृष्टीची इच्छाशक्ती, फ्री विल, पूर्ण होते. देवाने सृष्टीला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. जेव्हा पुरेशा संख्येने लोक स्वतःच्या इच्छेने, अगदी मृत्यूला सामोरं जाऊनही प्रेमाचा आणि सत्याचा मार्ग निवडतात, तेव्हा सृष्टीचा उद्देश पूर्ण होतो. आणि जेव्हा ही संख्या पूर्ण होईल तेव्हा काय होईल? ग्रंथ सांगतात की तेव्हा एक मोठी साखळी सुरू होईल. सैतानाला हरवलं जाईल, सृष्टीतून पाप आणि मृत्यू कायमचा नाहीसा होईल आणि सर्व गोष्टी स्वर्ग आणि पृथ्वीवरील ख्रिस्तामध्ये प्रेमाने एक होतील. आणि यानंतर दुसरा क्रमांक देव पृथ्वीवर परत येईल आणि 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याची स्थापना करेल.
तो वारसा जो त्याने मनुष्य बनून मिळवला होता तो पूर्णपणे स्वीकारेल. तर आज आपण एका मोठ्या प्रवासाचा आढावा घेतला. याची सुरुवात एका विरोधाभासाने झाली. निर्माता स्वतः सृष्टी बनून आज्ञाधारकतेद्वारे तो वारसा पुन्हा मिळवतो जो मुळात त्याचाच होता. हो, आणि मग आपण पाहिलं की तो कसा एकाच वेळी विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कोनशिला म्हणजे पाया बनतो आणि अविश्वास ठेवणाऱ्यांसाठी न्यायाचा अडखळण्याचा दगड ठरतो. आणि शेवटी हा वारसा पवित्र आत्म्याद्वारे मनुष्यापर्यंत पोहोचतो. आणि या संपूर्ण वैश्विक नाटकाचा शेवटचा अंक हा चर्च आणि शहीद साक्षीदारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. बरोबर. ही एक अशी प्रक्रिया आहे जी केवळ देवाच्या एकतर्फी निर्णयावर अवलंबून नाही, तर त्यात मानवाच्या निवडीला, त्यागाला आणि साक्षीलाही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. शेवटी सर्व सृष्टी ख्रिस्तामध्ये एक होणं हेच अंतिम ध्येय आहे. ह्या संपूर्ण चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच पुढे येतो. जर वैश्विक योजनेचा अंतिम टप्पा हा शहीद साक्षीदारांची संख्या पूर्ण होण्यावर अवलंबून असेल, तर याचा अर्थ असा होतो का की मानवी कृती, मानवी निवड आणि मानवी त्याग हे केवळ प्रतिसाद नसून ते देवाच्या मोठ्या योजनेला पुढे नेणारे सक्रिय घटक आहेत? यावर नक्की विचार करा.